आमच्या ज्या तिन्ही शाळा म्हणजे पहिली मी महानगरपालिकेच्या मुंबईच्या शाळेत शिकले, हे मला सांगायला मराठी शाळेत अर्थात. आणि त्याच्यानंतर साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क आणि गोरेगावचं नंदादीप विद्यालय, या तिन्ही शाळांमधले आमचे जे शिक्षक होते त्यांनी लिखाणासाठी प्रत्येक वेळेला निबंध लिहिले किंवा वक्तृत्व स्पर्धांच्यामध्ये प्रोत्साहन देणं अशा प्रकारचं काम होत होतं. आणि साने गुरुजींच्या गोष्टी वाचल्यावरती मिरी असेल, त्यातला गोप्या असेल, तर या सगळ्या कथांचा शेवट फार करुण असायचा. आणि त्यामुळे असं वाटायचं की हा दुःखी शेवट बदलता येईल का आपल्याला, तो शेवट कसा आपल्याला काहीतरी अधिक चांगला, कारण रडू यायचं त्या कथा वाचल्या की. आम्ही साने गुरुजी कथामालेमध्ये खूप रडायचो, अगदी हमसाहमशी रडायचो ज्यावेळेला कोणी असं दुःख वाट्याला येतं त्यावेळेला. विशेषतः सोनसाखळीची गोष्ट म्हणून गोष्ट आहे एक साने गुरुजींची, की ज्याच्यामध्ये तिची सावत्र आई तिला त्रास देते आणि त्यानंतर त्या सोनसाखळीला पुरून टाकलेलं असतं आणि तिथे एक झाड उगवतं आणि तिथून ती सारखं विचारत असतात झाड हल्लं की आई मी येऊ का. लहान वयामध्ये 8-9 वर्षात असताना खूप रडू यायचं आणि असं वाटायचं का सावत्र आई कोणाला अशी पुरते. आणि मग त्यातून पहिली कविताही मी लिहिली शाळेत असतानाच.